संध्याकाळी माझे पतिराज कागदपत्र घेऊन रमण बाबूंना भेटायला आले. ते आल्याचं कळताच मी पुन्हा एकदा हाराणीचे हातपाय धरले. हाराणीचं गाणं सुरू होतं. त्यांनी जर नको म्हटलं नाही तर जाईन. मग माझी खात्री पटेल की यात काही दोष नाही. मी म्हटलं, काय वाटेल ते कर, माझा तर प्राण कंठाशी आलाय. एवढं इंगित कळताच हाराणी हसत हसत तडक सुभाषिणीपाशी गेली. मी तिची वाट पाहत राहिले. हसण्याचे फवारे उधळीत, फुरफुरणारे केस मागे सारीत ती धापा टाकीत धावत आली. त्यावेळी मी तिला विचारलं, काय ग, एवढं हसायला काय झालं? का हो, तुम्ही मला असल्या जागी पाठवलं? हाराणी म्हणाली. जीव जायची वेळ आली होती. का ग? हाराणी म्हणाली, त्यांच्या खोलीत केरसुणी नसते. जरूर पडेल तेव्हा आम्ही केरसुणी घेऊन जाऊन खोली झाडून येतो. आज पाहिलं तो त्यांच्या हातापाशीच कुणीतरी केरसुणी ठेवली होती. मी गेले अन जाऊ का म्हणून विचारलं तेव्हा हाती केरसुणी घेऊन त्यांनी मला मारायला सुरुवात केली. पळायची सवय होती म्हणून बचावले, नाहीतर प्राण गमावून बसले असते. तरी पण 4 फटके बसलेच आहेत पाठीवर. पहा बघू, पाठीवर वण पडलेत की काय ते? हाराणीनं हसत हसत आपली पाठ उघडून दाखवली. खोटी मेली, तिथं वण नव्हते माराचे. मग ती म्हणाली, आता काय करायला हवं आहे ते सांगा. झाडू खाल्ल्याशिवाय जायचं नव्हतं वाटतं. मी म्हटलं, झाडू खाल्ली खरी, पण जाऊ नको असं काही त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी जाऊ नको म्हटलं नाही तर मी जाईन असंच सांगितलं होतं ना मी. झाडू मारणं म्हणजे नको म्हणणं नव्हे वाटतं. असं पहा माझे सोनूले, हाराणी म्हणाली. त्यांनी झाडू उगारली तेव्हा त्या गालातल्या गालात हसत होत्या. जाऊ देते, आता काय करायला हवं तेवढं सांग. मी एक कागद घेऊन त्याच्यावर लिहिलं, मी आपल्याला मन आणि प्राण अर्पण केले आहेत. त्याचा स्वीकार करणार ना? तर मग आज रात्री याच घरी झोपायला राहा. खोलीचं दार उघडं ठेवा. तीच स्वयंपाकीन. पत्र लिहिलं खरं, पण शर्मेनं विहिरीत जीव द्यावासा वाटलं. कुठल्या काळोखात लपून बसू? विधात्यानं नशिबी लिहिलं होतं खरं. कुठल्याही कुलीन कन्येच्या कपाळी हे दुर्भाग्य लिहिलं नसेल. कागदाची नीट घडीवर घडी करून हाराणीच्या हाती दिली. मी तिला म्हटलं, जरा थांब. सुभाषिणीकडे गेले न तिला सांगितलं, जरा दादाबाबूंना बोलावून घ्या. उगीच काहीतरी बोलून थोडा वेळ काढा आणि मग त्यांना जाऊ द्या. सुभाषिणीनं तसंच केलं. रमणबाबू तिथं येताच मी हाराणीला जाऊन सांगितलं, आता जा. हाराणी तो कागद घेऊन परत आली. त्याच्या एका कोपऱ्यात लिहिलं होतं, ठीक आहे. मी हाराणीला म्हटलं, माझ्यासाठी एवढं केलंस तसंच आणखी एक काम कर. सारी रात्र झोपी गेल्यावर त्यांच्या झोपायच्या खोलीपर्यंत मला पोचवून ये. हाराणी म्हणाली, हो, त्यात काही दोष नाही ना? मुळीच नाही. मी म्हटलं, पूर्वजन्मी तो माझा नवरा होता. पूर्वजन्मी की यात जन्मी तेच नीटसं कळत नाही मला, हाराणी म्हणाली. मी हसून म्हटलं, चूप. हाराणी हसत हसत म्हणाली, अन जर याच जन्मीचा असेल तर मी 500 रुपये बक्षीस घेईन, नाहीतर झाडू खाल्ल्याचं श्रेय नाही मिळायचं मला. मी जाऊन सुभाषिणीला ही सारी हकीकत सांगितली. सुभाषिणी आपल्या सासूबाईंना म्हणाली, आज कुमुदींची प्रकृती बरी नाही. तिला आज स्वयंपाक झेपायचा नाही. सोनूच्या आईला स्वयंपाक करायला सांगा. सोनूची आई स्वयंपाकाला लागली. सुभाषिणी मला घेऊन आपल्या खोलीत गेली आणि तिनं दाराला कडी लावली. मी विचारलं, हे काय, ही कैद कशाला? सुभाषिणी म्हणाली, तुला सजवणार आहे. तिनं माझा चेहरा चांगला नीटनेटका पुसून घेतला. केसांना सुगंधी तेल लावून तिनंच केस विंचरून खोपा बांधला. ती म्हणाली, या कामाची मजुरी 1000 रुपये. सारं काही ठीकठाक झालं की हे माझे 1000 रुपये पाठवून दे. त्यानंतर तिनं आपलं एक झगझगीतचं लुगडं बाहेर काढलं आणि ती मला नेसवू लागली. मी नको म्हणत होते, पण ती ऐकेना. ओढाताणीत भलताच प्रसंग ओढवेल या भीतीनं मी ते लुगडं नेसले. त्यानंतर तिनं आपले दागिने बाहेर काढले आणि ते ती माझ्या अंगावर चढवू लागली. मी म्हटलं, एवढं मात्र माझ्याकरवी व्हायचं नाही. आम्ही दोघेही खूप भांडलो. मी काही केले ऐकत नाही असं पाहून ती म्हणाली, तर मग आता हे दुसरं पहा. असं म्हणून तिनं शेजारच्या फुलांच्या परडीतून मल्लिकेच्या कळ्यांच्या वेगवेगळ्या माळा काढल्या
आणि त्या माझ्या गळ्यात हातात बांधल्या. नंतर तिनं सोन्याच्या इयररिंग बाहेर काढल्या आणि म्हटलं, माझ्या स्वतःच्या पैशानं मी ह्या बाबूंना सांगून विकत आणले आहेत तुला देण्यासाठी. यापुढं कुठेही असलीस तरी एवढी ही माझी आठवण तुझ्यापाशी राहील. कोणी सांगावं, यापुढं कदाचित तुझी माझी भेटसुद्धा व्हायची नाही. देव करो आणि तसंच हो. एवढ्या ह्या इयररिंग तुझ्या कानात घालते, आता मात्र नाही म्हणू नको. बोलता बोलता सुभाषिणीच्या डोळ्यांना पाणी आलं. यापुढं नाही म्हणणं मला अशक्य झालं. सुभाषिणीनं ते दागिने माझ्या कानात घातले. ही सारी साजसज्जा पुरी झाली त्यावेळी दाई मुलाला घेऊन आली. त्याला कवटाळून येऊन घटकाभर मी त्याच्याशी खेळले. गोष्टी ऐकता ऐकता तो झोपी गेला. त्याचवेळी मनात एक सुखाची कल्पना आली. या सुखाच्या काळात सुभाषिणीला ती सांगितल्या वाचून मला राहावेना. मी म्हटलं, मला आनंद झालाय खरा, पण मनातल्या मनात त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय मला. ते माझे पती आहेत हे मी ओळखलंय, तेव्हा मी जे काही करते आहे त्यात दोष नाही. त्यांनी मला ओळखल्याचं काहीच लक्षण दिसत नाही. मी त्यांना पाहिलं होतं ते चांगले प्रौढ असताना, तरीसुद्धा मला संशय वाटत होता. पण मला त्यांनी पाहिलं तेव्हा मी मुलगी होते 11 वर्षांची. अर्थात त्यांनी मला ओळखल्याचं लक्षण दिसून आलं नाही. असं असूनही मी परस्त्री आहे हे माहीत असूनही ते माझ्या प्रेमात सापडले आहेत हे पाहून मला वाईट वाटतंय. ते माझे पती, मी त्यांची पत्नी. त्यांना नावं ठेवणं माझ्या लेखी अयोग्य. माझं व्याख्यान ऐकून सुभाषिणी म्हणाली, तुझ्यासारखी गाढवी कुणी नाही. त्यांना बायको नाही ना? अन मला नवरा आहे वाटतं, मी म्हटलं. आता काय म्हणावं तुला, सुभाषिणी म्हणाली. पुरुष आणि बायका यांची गोष्ट सारखीच असते का? तू कमिसिरिएटची नोकरी करून पैसे मिळवून दाखव पाहू. मी म्हटलं, त्यांनी बाळांत होऊन मुलं आणून दाखवावी म्हणजे मी कमिसिरिएटची नोकरी करते. जे ज्याला साधतं ते त्यानं करावं. माझं म्हणणं एवढंच की इंद्रिय दमन करणं पुरुषांना इतकं का कठीण जातं. बरं बरं, सुभाषिणी म्हणाली. आधी तुझं घर उभं राहू दे की, मग घाल त्या घराला आग. सध्या या गोष्टी राहू दे. नवऱ्याचं मन कसं झुलवणार आहेस त्याची आधी परीक्षा दे पाहू. मी थोडीशी विचारात पडले आणि म्हटलं, ही विद्या काही मी शिकले नाही. तर मग माझ्यापाशी शिक. या शास्त्रात मी पंडित आहे हे माहीत आहे ना तुला? ते मी पाहतेच आहे रोज, मी म्हटलं. तर मग आता हा धडा घे, ती म्हणाली. समज तू आहेस एक पुरुष माणूस, आता मी तुला कशी भुलवते बघ. असं म्हणून ती सटवी माथ्यावरचा पदर ओढून लाजत मुरकत विडा हाती घेऊन माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तो विडा तिनं माझ्या हाती दिला. तो विडा रमणबाबूंसाठी असे. ती स्वतःसुद्धा कधी तो खात नसे. रमणबाबूची गुडगुडी तिथंच होती. तिच्यावर तिनं चिलीम ठेवली आणि नळी लावली. चिलमीत नुसती राखच होती. ती गुडगुडी माझ्यासमोर धरून तिनं फुंकर घालायला सुरुवात केली. त्यानंतर फुलानं मढवलेला ताडाचा पंखा घेऊन मला जेव्हा ती वारा घालू लागली तेव्हा तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज मला मोठा मिष्ट वाटू लागला. मी म्हटलं, हे तर दासीचं काम. दासीचं काम करण्यात मी किती निष्णात आहे एवढंच दाखवण्यासाठी का आज मी त्यांना धरून ठेवलंय? आम्ही दासी नव्हे तर कोण? मी म्हटलं, ज्यावेळी प्रेमाचा उगम होईल त्यावेळी दासीपणाची भावना आपोआप नाहीशी होईल. त्यावेळी वारा घालीन, पाय चेपीन, विडा करून देईन, गुडगुडी भरून देईन. पण यावेळी मात्र तसलं काही बोलू नकोस. तेव्हा सुभाषिणी हसत माझ्यापाशी येऊन बसली. माझा हात आपल्या हाती घेऊन गोडगोड गोष्टी बोलू लागली. पहिल्यानं ती हसत हसत, पान चावीत चावीत, कानातले डूल हलवीत हलवीत तिनं जे सोंग आणलं होतं त्याच धोरणानं ती बोलत होती. बोलता बोलता ते उसनं सोंग ती विसरली आणि जीवाभावाच्या मैत्रिणीसारखं बोलू लागली. मी आता तिला सोडून जाईन असं तिला वाटू लागलं होतं. तो उल्लेख करताना तिच्या डोळ्यातून एक आसवाचा थेंब टचकन खाली पडला. तेव्हा तिला रंगात आणायच्या उद्देशानं मी म्हटलं, आता जे मला शिकवलंस ते बायकांच्या हातचं अस्त्र आहे खरं, पण ते ऊबाबूंवर चालेल का? ते ऐकून सुभाषिणी तोंडभर हसली आणि म्हणाली, तर मग तुला आमचं ब्रह्मास्त्र आता शिकवते. असं म्हणून मेलीनं दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले
आणि लगेच एका हातानं माझी हनुवटी वर उचलून माझं चुंबन घेतलं. तिच्या डोळ्यातल्या आसवांचा एक थेंब माझ्या गालावर पडला. मी आवंढा गिळून डोळ्यातली आसवं आवरून धरली. मी म्हटलं, हे झालं संकल्प केल्याशिवाय दक्षिणा द्यायला शिकवणं. सुभाषिणी म्हणाली, एकूण काय, तुला ही विद्या यायची नाही. तुला काय माहीत आहे त्याची परीक्षा दे पाहू माझ्यासमोर. आता हे पहा, समज मी बाबू. असं म्हणून ती पुरुषी थाटात कोचावर बसली. हसू आवरत नव्हतं म्हणून ती पदराचा बोळा तोंडात धरीत होती. हसू थांबलं तेव्हा तिनं माझ्याकडे टकमक पाहिलं. पुन्हा तिला हसू कोसळलं. पुन्हा ती हसू थांबल्यावर म्हणाली, आधी परीक्षा दे. मी त्यावेळी कशी परीक्षा दिली ते आत्ताच सांगत नाही. सुभाषिणीला माझ्या कसबाची थोडी चुणूक दाखवली. सुभाषिणीनं मला कोचावरून लोटून दिलं आणि म्हटलं, दूर हो सटवे, अस्सल नागिण आहेस तू. असं का म्हणतेस, मी विचारलं. सुभाषिणी म्हणाली, असल्या हसत्या नजरफेकीसमोर टिकेल का कोणी पुरुष? मरून भूत होईल बेटा. तर मग परीक्षा पास, मी विचारलो. एकदम पास, ती म्हणाली. कमी सिरियटच्या 169 पूर्वजांनी असली चमक कधी पाहिली नसेल. बेट्याचं डोकं जर फिरू लागलं तर बदामाचं तेल चोळ त्याच्या डोक्याला. मी म्हटलं, ठीक आहे, मला वाटतं बाबू लोकांची जेवणं झाली असावीत. रमण बाबू आता इकडे येतील. मी आता जाते. तू शिकवलंस त्यातलं एकच मला मोठं गोड लागलं, ते चुंबन. पुन्हा एकदा शिकव पाहू. सुभाषिणीनं दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले. मीही माझ्या हातांनी तिला विळखा घातला. गाढ आलिंगन देऊन आम्ही पुन्हा ते धडे एकमेकांना शिकवले. तशाच गळ्यावर गळा घालून आम्ही थोडा वेळ रडलो. कुणी कधी अनुभवला असेल का असला प्रसंग? ते प्रेम, सुभाषिणीसारखं प्रेम करायला येत असेल का कुणाला? मेले तरी मी सुभाषिणीला विसरणार नाही. हाराणीला सूचना देऊन मी माझ्या खोलीत गेले. बाबूंची जेवणी झाली होती. इतक्यात एकदम काहीतरी गडबड झाली. कुणी पंखा मागत होता, कुणी पाणी मागत होता, कुणी औषध आणा म्हणे, तर कुणी डॉक्टरला बोलवा म्हणत होते. सर्वांची मारे धमाल उडाली होती. हाराणी हसत हसत आली. मी तिला विचारलं, ही कसली ग गडबड? त्या पाहुणे बाबूंना चक्कर आली, मूर्छित पडले. मग काय झालं, मी विचारलं. आता सावध झाले आहेत. मग? अगदी थकून गेले आहेत. घरी जायची ताकद नाही. इथंच बड्या बैठक खाण्याच्या शेजारच्या खोलीत झोपले आहेत. मला माहीत होतं की हे सारं त्यांचं ढोंग होतं. मी म्हटलं, सारे दिवे मालवले, सारी झोपी गेली की मला सांग. आजारी आहेत ना ते? हाराणी म्हणाली. आजारी आहे तुझं डोंबल. असं मी म्हटलं तेव्हा हाराणी हसत हसत निघून गेली. सारे दिवे मालवल्यावर अन सारे झोपी गेल्यावर हाराणी आली आणि तिनं मला बरोबर नेऊन त्यांची खोली दाखवली. ती निघून गेल्यावर मी खोलीत प्रवेश केला. ते बिछाण्यावर एकटेच पडले होते. आजारीपणाचं लक्षण दिसत नव्हतं. खोलीत भले मोठे 2 दिवे तेवत होते. त्यांचा प्रकाश त्यांनी आपल्या अंगावर घेतला होता. मी शरविद्ध झाले होते. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. वयात आल्यावर नवऱ्याची माझी पहिली भेट. कोणत्या शब्दांनी त्या आनंदाचं वर्णन करू? मी मूळची मोठी बोलकी, पण त्यांच्याशी बोलायला गेले तेव्हा माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर फुटेना. गळा दाटून आला. सर्वांगाला थरकाप सुटला. हृदयात नगारा वाजू लागला. जीभ कोरडी पडली. तोंडावाटे शब्द बाहेर फुटेना म्हणून मी रडू लागले. त्या रडण्याचा उद्देश त्यांना कळला नाही. ते म्हणाले, रडतेस का? मी काही तुला बोलावलं नव्हतं. तूच होऊन आलीस, मग आता का रडतेस? ते कठोर वाक्य माझ्या हृदयाला लागले. मी कुलटा आहे अशी का कल्पना केली त्यांनी? मला अधिकच रडू कोसळलं. एकदा वाटलं, ही यातना सोशीत बसण्यापेक्षा एकदा आपली ओळख देऊन टाकावी. पुन्हा वाटलं, माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नाही तर? अर्थात मी ओळख दिली नाही. एक मोठा सुस्कारा सोडून डोळे पुसून मी त्यांच्याबरोबर बोलत बसले. इकडल्या तिकडल्या गोष्टी झाल्यावर ते म्हणाले, तुझं घर काळदिघीला आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. काळदिघीच्या ओसाड भूमीत अशी सुंदरी जन्माला येईल असं मला स्वप्नात देखील वाटलं नसतं.
मी सुंदरी की वांद्री? मी म्हटलं. आमच्या या प्रांतात लोक आपली बायकोच काय ती सुंदर असं म्हणत असतात. असं काहीतरी ढोंग करून मी त्यांच्या बायकोची गोष्ट काढून विचारलं. तिचा पत्ता लागला का? नाही, ते म्हणाले. तू केव्हा आलीस आपल्या गावातून? ती सगळी भानगड झाल्यानंतरच मी इकडे आले. मी म्हटलं. तर मग आता तुम्ही पुन्हा लग्न केलं असेल? ते म्हणाले. नाही. ते एकाच शब्दात बोलत होते. नुसते हो ना म्हणत होते. मी याचक म्हणून आले होते, अभिसारिका म्हणून आले होते, पण माझं कौतुक करायचंही त्यांना सुचत नव्हतं. अचंबित मुद्रेनं ते माझ्याकडे नुसते टकमक पाहत राहिले होते. एकदा मात्र ते म्हणाले, माणसाच्या जातीत मी एवढं सौंदर्य कधी पाहिलं नव्हतं. सवत आली नाही हे ऐकून मला आनंद झाला. मी म्हटलं, आपल्यासारखी मोठी माणसं म्हणूनच विचारावं लागतं, नाहीतर यापुढं कधी जर आपली बायको सापडली तर दोघा सवतींची झोंबाझोंबी सुरू व्हायची. ते उगीच थोडेसे हसले आणि म्हणाले, त्याची काळजी नको. ती सापडली तरी सुद्धा तिला मी घरी घेईन असं समजू नकोस. ती आता जातीभ्रष्ट झाली आहे, गेली आहे आमच्यातून. माझ्या मस्तकावर वज्राघात झाला. सारी आशा, सारा भरवसा कुठल्या कुठं उडून गेला. यापुढं माझी ओळख पटली तरी सुद्धा पत्नी म्हणून हे माझा स्वीकार करणार नाहीत. माझा स्त्री जन्म फुकट गेला. मनाचा हिय्या करून मी विचारलं, आता जर ती तुम्हाला भेटली तर तुम्ही काय कराल? ते गंभीरपणे म्हणाले, तिचा त्याग करीन. किती निर्दय! मी स्तंभित झाले. सारी पृथ्वी माझ्या डोळ्यांसमोर गरगर फिरू लागली. त्या रात्री पतीच्या शेजारी बसल्यावेळी मी प्रतिज्ञा केली, हे एकतर मला पत्नी म्हणून ग्रहण तरी करतील, नाहीतर मी जीव तरी देईन. आता माझ्या मनातली सारी काळजी दूर झाली होती. ते आता माझ्या मुठीत येऊन चुकले आहेत हे यापूर्वीच मला कळून चुकलं होतं. मी आपल्याशीच म्हटलं, गेंड्यानं शिंग मारण्यात जर पाप नसेल, हत्तीच्या दात खुपसण्यात जर पाप नसेल, वाघाच्या पंजे मारण्यात जर पाप नसेल, रेड्यानं शिंग मारण्यात जर पाप नसेल, तर मग मला तरी पाप कसलं? जगदीश्वरानं जे हत्यार आम्हाला दिलं आहे त्याचा उभयतांच्या कल्याणासाठी मी उपयोग करीन. पैंजण बांधून पाय झाडायची जर कोणती वेळ असेल तर ती आत्ताच. मी एकदम त्यांच्यापासून दूर होऊन पलीकडे जाऊन बसले. अगदी हसत मुखानं बोलत बसले. ते उठून माझ्याजवळ आले तेव्हा मी त्यांना म्हटलं, माझ्याजवळ येऊ नका. तुम्हाला भ्रम झाला आहेसं वाटतं. मी कुलटा नाही. गावची खबर तुमच्याकडून कळेल म्हणून मी आले होते. माझ्या मनात कसलंच पाप नव्हतं. माझं हे बोलणं त्यांना खरं वाटलं नसावं. ते पुढे सरकले. मी हसत हसत म्हटलं, ऐकू आलं नाही का मी काय म्हटलं ते? तर मग मी चालले. तुमची आमची हीच भेट. असं म्हणून जसं त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे होतं तसंच पाहत पाहत माझे भुरभुरे कुरळे सुगंधी तेलानं माखलेले सुटलेले केस अगदी बेसावतपणे त्यांच्या गालाला चाटून जातील अशा रीतीने संध्याकाळच्या वसंत ऋतूतल्या वाऱ्यात आंदोळणाऱ्या लतेसारखी गिरकी घेऊन मी उभी राहिले. खरोखरच मी उठून उभी राहिले आहे असे पाहून ते खिन्न झाले. त्यांनी येऊन माझा हात धरला. माझ्या मनगटातल्या मल्लिकेच्या कळ्यांच्या कंकणावर त्यांचा हात पडला. हात धरता क्षणीच ते दचकले. माझ्या हाताकडेच पाहत राहिले. मी म्हटलं, पाहता हा काय? ते म्हणाले, हे काय फूल? कसली ही फुलं? फुलांपेक्षा माणूसच असतं सुंदर. मल्लिकेच्या फुलांपेक्षा माणूस सुंदर असतं हे मला आज पहिल्यानं कळलं. मी रागारागाने हात ओढून घेतला, तरी पण हसलेच. मी म्हटलं, सभ्य माणूस दिसत नाही तुम्ही. मला हात लावू नका. मला अशी तशीच कुणी समजू नका. असं म्हणून मी चटकन दारापाशी गेले. माझ्या पतिराजांनी अजून सुद्धा आठवण झाली की वाईट वाटतं. हात जोडून मला हाक मारली. एवढं माझं ऐक, जाऊ नकोस. तुला पाहून मी पागल झालोय. असलं सौंदर्य मी कधी पाहिलं नव्हतं आणि मला वाटतं यापुढं दिसणारही नाही मला. मी मागं फिरले पण बसले नाही. मी म्हटलं, कोण कसपट मी? तुमच्यासारखं हाती आलेलं रत्न टाकून जाते आहे. यावरून तुम्ही माझ्या दुःखाची कल्पना करा. पण काय करू? माझा एकच ठेवा म्हणजे धर्म. एक दिवसाच्या सुखासाठी का मी हा माझा धर्म बुडवू? विचार न करता
मागं पुढं न पाहता मी आपल्यापाशी आले. असंच अविचारानं मी आपल्याला पत्र लिहिलं, पण अजून मी एकदम अधःपाताच्या दरडीत कोसळले नाही. अजूनही माझी वाट मोकळी आहे. याच वेळी मला ही जाणीव झाली, हे माझं भाग्य. मी चालले. ते म्हणाले, तुझा धर्म तुझ्यापाशी, पण तू अशी काही जादू टाकली आहेस माझ्यावर की मला आता धर्म आणि अधर्म दोन्ही सारखेच झाले आहेत. मी शपथेवर सांगतो तुला की जन्मभर माझी हृदयेश्वरी होऊन राहा. एवढी सुद्धा शंका बाळगू नकोस. मी हसले आणि म्हणाले, पुरुषाच्या शपथेवर विश्वास नाही माझा. एका क्षणाच्या भेटीत का एवढ्या थरावर गोष्टी येतात? असं म्हणून मी पुन्हा निघाले. पुन्हा दारापर्यंत आले तेव्हा अनावर होऊन त्यांनी दोन्ही हातांनी माझे पाय धरून माझा रस्ता अडवला. ते म्हणाले, असं हे सौंदर्य कधीच पाहिलं नव्हतं मी. काळीच फुटून त्यांनी एक सुस्कारा सोडला. त्यांची ती दशा पाहून मला फार दुःख झालं. मी म्हटलं, तर मग चला तुमच्या बिऱ्हाडी. इथंच राहिले तर कदाचित तुम्ही मला टाकून जाल. त्यांनी लगेच कबुली दिली. त्यांच्या बिऱ्हाडाची जागा तिथून फारशी दूर नव्हती. त्यांची गाडी हजर होती आणि दरवाणही झोपी गेले होते. मुकाट्यानं दार उघडून जाऊन आम्ही गाडीत बसलो आणि त्यांच्या मुक्कामी पोचलो. ते घर 2 मजली होतं. आत गेल्यावर मी एका खोलीत आधी शिरले आणि दार बंद करून घेतले. ते बाहेरच राहिले. बाहेरून ते काकुळतीला येऊन बोलत होते. मी आतून हसत हसत म्हटलं, आता मी तुमची दासी झाले, पण तुमच्या प्रेमाचा वेग सकाळपर्यंत टिकतो की नाही ते पाहायचंय मला. उद्या त्याचा प्रत्यय आला तरच पुन्हा तुमच्याशी बोलेन. आज हे एवढंच. मी दार उघडलं नाही. अर्थात ते दुसरीकडे जाऊन राहिले असावे. ज्येष्ठ महिन्याच्या उन्हाळ्याच्या कडाक्यात तहानेनं व्याकुळ झालेल्या रोग्याला तळ्याच्या काठी बसवून तोंड घट्ट बांधून ठेवलं तर पाणी पिणं त्याला अशक्य होतं आणि मग त्याचं पाण्यावरचं प्रेम वाढतंच की नाही. बऱ्याच वेळानं मी दार उघडलं. पाहते तो माझे पतिराज दारातच उभे होते. मी बाहेर येऊन त्यांचा हात धरला आणि म्हटलं, तुम्ही माझे प्राणनाथ. एकदम राजाराम दत्तांच्या घरी तरी पाठवून द्या, नाहीतर 1 आठवडाभर माझ्याशी बोलू तरी नका. हा आठवडाभर तुमच्या परीक्षेची मुदत. त्यांनी आठवड्याची मुदत कबूल केली. पुरुषाला पळून काढण्यासाठी विधात्याने जी जी साधनं बायकांच्या जातीला पुरवली आहेत, त्या साऱ्या साधनांचा उपयोग करून 1 आठवडाभर मी माझ्या नवऱ्याला सतावून सोडलं. किती झालं तरी मी स्त्री. ती सारी हकीकत मी कशी सांगू तुम्हाला? आग पेटवायचं मला जमलं नसतं तर गेल्या रात्री मी ती इतकी शिलगवली नसती. पण ती आग मी कशी शिलगवली, तिला कशी फुंकर घातली, माझ्या नवऱ्याचं हृदय मी कसं भाजून काढलं ते सांगायला मला शरम वाटते. याच प्रसंगातून जी कुणी गेली असेल तिलाच माझ्या या कवटाळाची कल्पना येईल, किंवा ज्या असल्या स्त्रीच्या तावडीत कुणी सापडला असेल त्यालाच तेवढं ते कळेल. स्त्री जात म्हणजे जगातला मोठाच काटा असं म्हणतात. आमच्या या जातीच्या पायी जगात जेवढं अनिष्ट घडून आलंय तेवढं काही पुरुषांना घडवता आलं नसेल. ही असली जीवघेणी विद्या साऱ्याच बायकांना अवगत नसते म्हणून बरं, नाहीतर इतक्या दिवसात पृथ्वी निर्मनुष्य झाली असती. हा आठवडाभर मी सारखी त्यांच्या सहवासात राहत होते. गोड गोड बोलत होते. 1 क्षणभर सुद्धा नीरस भाषण करीत नव्हते. हसणं, पाहणं, देहाची हालचाल करणं हे नखरेल नटव्या स्त्रियांचं अस्त्र असतं. पहिल्या दिवशी मी जरा आदरानंच बोलत होते. दुसऱ्या दिवशी थोडं अनुरागाचं लक्षण दाखवलं. तिसऱ्या दिवशी घरकामाचा सारा भार मी आपल्या हाती घेतला. त्यांचं जेवणखाण ठाकठीक ठेवायचं, स्नानाची नीटनेटकी व्यवस्था करायची, काळजीपूर्वक त्यांचा बिछाना घालायचा. ज्या योगानं सर्व प्रकारे त्यांना आराम वाटेल त्या साऱ्या गोष्टी करायची मी सुरुवात केली. मी स्वतः स्वयंपाक करीत होते, स्वतः वाढीत होते, अगदी बारीक सारीक गोष्टींकडे स्वतः लक्ष देत होते. जरा कुठं त्यांची प्रकृती कमी जास्त दिसली तर रात्रभर जागून सेवा करीत होते. मी हात जोडून सांगते, हे सारं ढोंग होतं असं मात्र कुणी समजू नये. केवळ भरण पोषणाच्या लोभानं किंवा नवऱ्याच्या धनानं धनेश्वरी व्हावं या लालचीनं काही मी हे सारं करीत नव्हते. नवरा पुन्हा मिळावा म्हणून खोटं प्रेम दाखवणं मला शक्यच नव्हतं. इंद्राची इंद्राणी व्हावं या लोभानं सुद्धा कधी मी ढोंग केलं नसतं.
नवऱ्याला मोहित करावं म्हणून हसणं रुसणं डोळे मारणं वगैरे ढोंग मी केली असती, पण नुसतं नवऱ्याला मोहित करावं म्हणून खोटं प्रेम दाखवणं माझ्याकरवी कधीच झालं नसतं. असल्या मातीतून या इंदिरेला घडवली नव्हती देवानं. कुणीतरी दळभद्री मेली मला म्हणेल, गोड गोड हसून डोळे मारीत तुला माणसाला झुलवता येतं. बांधलेले केस सोडून पुन्हा बांधायचे आणि बोलता बोलता त्याचा झटका त्या गरीब बिचाऱ्याच्या गालावर मारून त्याला रोमांचित करायचं हे तुला जमतं. पडलेला पंखा उचलून हाती द्यायचा किंवा गुडगुडीतल्या चिलमीवर जवळ जाऊन फुंकर घालायची, एवढंच तुला माहीत होतं काय? ज्या मेलीच्या तोंडून असा उद्गार निघेल त्या काळतोंडीनं माझं हे आत्मचरित्र वाचूच नये. मला माहीत आहे 4 प्रकारच्या बायका असतात. पुरुष वाचकांना मी हिशोबात घेत नाही. हे शास्त्र त्या बिचाऱ्यांना कसं कळणार? त्या 4 बायकांनाच मी नीट समजावून देणार आहे. ते माझे पतिराज. पतिसेवेतच मला आनंद वाटतोय, तो कृत्रिम नव्हे. अगदी जीव तोडून मी त्यांची सेवा करते आहे. मला असं वाटत होतं की यांनी माझा स्वीकार केला नाही तर या जगात जे काही म्हणून सुख सर्वस्व आहे, जे पूर्वी नव्हतं आणि कदाचित यापुढं लाभणारही नाही, तेवढ्या सुखाचा पुरेपूर वाटा या थोड्या दिवसांपुरता तरी पदरात पाडून घ्यावा. म्हणूनच एवढी जीव तोडून मी पतिसेवा करीत होते. त्यात मला सुखाचा ठेवा केवढा मिळत होता तो तुमच्यापैकी कुणाला कदाचित कळेल तर कदाचित कुणाला कळणारही नाही. पुरुष वाचकांना तेवढं हसण्या मुरडण्याचं रहस्य कळेल. ज्या बुद्धीची मजल कॉलेजातल्या परीक्षा द्यायच्या सीमेपर्यंत, वकिली करून 4 पैसे घरी आणता आले की आपण विजयी झालो असं समजण्यापर्यंत, सरकारात मानमान्यता मिळाली की सारी भरपाई झाली एवढंच समजण्यापुरती ज्यांची अक्कल, त्यांना पतिभक्तीचं महत्त्व कळणे शक्यच नाही. जे म्हणतात विधवांचे विवाह लावा, मुली चांगल्या प्रौढ झाल्याशिवाय त्यांचं लग्न करू नका, मुलींना पुरुषासारखी साऱ्या शास्त्रात पारंगत करून पंडिता बनवा, असं म्हणण्या इतकी ज्यांची अक्कल, त्यांना पतिभक्तीचं इंगित कळणार कसं? तरी पण हसण्या मुरडण्याचं तत्त्व कळून घेण्यासाठी ते दया दाखवतील. त्याचं कारण एकच, ती अगदी ढोबळ गोष्ट आहे. अंकुश लावून माहूत हत्तीला वश करतो. कोचमन चाबूक मारून घोड्याला ताब्यात ठेवतो. राखणा जशी काठी मारून गुरं अटकावून धरतो. इंग्रज जसा डोळे वटारून बाबू लोकांना काबूत ठेवतो, तशाच आम्ही बायका हसून मुरडून डोळे मारून तुम्ही पुरुषांना वश करतो. पतिभक्ती हा आमचा गुण. त्याच्यावर हसण्या मुरडण्याचा आरोप करून जो तुम्ही खोटा कलंक उत्पन्न करता तो तुम्हा पुरुषांचा दोष. तुम्ही म्हणाल की ही झाली अहंकाराची बढाई. ते खरं आहे. आम्ही झालो तरी मातीचीच भांडी. फुलाच्या घावानं सुद्धा फुटतो. हसण्या मुरडण्याचा फास टाकून दुसऱ्याला भाजायला गेले आणि मीच उलट भाजले. होळीच्या दिवशी रंग उडवून दुसऱ्याला रंगवताना स्वतःच्याच अनुरागानं स्वतःच रंगून गेले. दुसऱ्याचा खून करायला जाताना स्वतःच फाशी गेले. त्यानंतर ही विस्तवाशी झटापट. मला हसता येत होतं, पण त्याला काही उलट उत्तर नव्हतं. मला डोळा मारता येत होता, पण तसाच उलट का मारला जाऊ नये? मला जर त्यांच्या हसण्यात, बघण्यात किंवा कोणत्याही हालचालीत इंद्रियांच्या आकांक्षेचं थोडे बहुत लक्षण दिसलं असतं तर मी विजयी झाले असते असंच काही नव्हे. परीक्षेचा काळ संपत आला, पण मी त्यांच्या प्रेमात इतकी गुरफटून गेले होते की परीक्षेचा काळ संपला आणि त्यांनी मला लाथ मारून घालून दिलं तरी सुद्धा जायचं नाही असा मी मनाशी निश्चय केला होता. माझी ओळख पटल्यावर धर्मपत्नी म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला नाही. रखेली म्हणून त्यांच्यापाशी राहावं लागलं तरी सुद्धा राहीन. एकदा पतीची प्राप्ती झाल्यावर लोक लज्जेची पर्वा करणार नाही असं मी म्हणत होते, पण दुर्दैवानं तेही जर घडून आलं नाही तर? याच भीतीनं सवड सापडली की मी रडूनही घेत असे. पण आता मला कळून चुकलं होतं की माझ्या नवऱ्याचे पंख तुटले होते. आता उडून जायचं त्राण त्याच्या ठाई राहिलं नव्हतं. त्याच्या अनुरागाच्या आगीत कितीतरी तुपाच्या आहुत्या पडल्या होत्या. सारी कामधामं सोडून ते माझ्या तोंडाकडे पाहत राहिले होते. केव्हा केव्हा ते माझ्या पायाला हात लावून म्हणत, हा आठवडाभर मी दिलेलं वचन पाळतोय, पण त्यापुढं मात्र तू मला टाकून जाऊ नकोस. मला आता कळून चुकलं होतं की मी टाकून गेले तर त्यांची काही धडगत नाही. परीक्षा पूर्ण झाली. आठवडा संपताच
एक शब्दसुद्धा न बोलता आम्ही एकमेकांच्या स्वाधीन झालो. त्यांना वाटलं की मी कुलटा. मी तेही सहन केलं, काही का होईना. पण एवढं खरं की मी हत्तीच्या पायात साखळदंड अडकवला हे मात्र मला कळून चुकलं होतं.